हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बनवणार आहोत पाईप क्लीनरपासून सोनचाफा हार, जो गणपती, गौरी, स्वामी किंवा देवघरासाठी एकदम परफेक्ट आहे. जर तुम्हालाही असा रिअलिस्टिक, एलिगंट आणि नेव्हर ड्राईंग सोनचाफा हार बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स गेट स्टार्टेड. सर्वप्रथम 8 mm चा येल्लो पाईप क्लीनर घ्या. त्याचे 10 सेंटीमीटर एवढे तुकडे करून ते बेंड करा. हाफ पाईप क्लीनर घेऊन 2 छोटे पाईप क्लीनर अटॅच करा. आणि मोठा पाईप क्लीनर ट्विस्ट करा. त्यानंतर सर्व पाईप क्लीनर व्यवस्थित ॲडजस्ट करून ट्विस्ट करा, म्हणजे पाकळ्यांना सुंदर असा शेप येईल. आता तयार केलेल्या पाकळ्या ग्लू गनने चिकटवून घ्या. यानंतर फ्लोरल टेप वापरून फुलाचा खालचा भाग रॅप करा. यामुळे आपलं सोनचाफ्याचं फूल अगदी नॅचरल दिसायला लागेल. व्हिडिओमध्ये दाखवलेल्या प्रोसेसनुसार बाकीची सर्व फुले तयार करून ठेवा. अगोदर दाखवलेल्या प्रोसेसनुसार एक मोठे फूल तयार करून घेऊ. मी मोठं फूल बनवत आहे तोपर्यंत तुम्हाला काही टिप्स सांगते, ज्यामुळे तुमचा सोनचाफ्याचा हार किंवा फुलं अजून सुंदर आणि प्रोफेशनल दिसतील. पाकळ्यांसाठी 8 mm च्या पाईप क्लीनरचा वापर करा. शक्य असेल तर चांगल्या क्वालिटीचा मऊ आणि दाट पाईप क्लीनर वापरा, त्यामुळे तुमचा सोनचाफा अधिक नैसर्गिक आणि सुंदर दिसेल. प्रत्येक पाकळीचा आकार आणि लांबी सारखी ठेवा, त्यामुळे फूल नीट आणि आकर्षक दिसेल. जर तुमची फ्लोरल टेप नीट चिकटत नसेल तर प्रत्येक पाकळीच्या खाली थोडासा पाईप क्लीनर शिल्लक ठेवा. त्यामुळे टेपला पकड मिळते आणि पाकळ्या व्यवस्थित फिक्स होतात. आता मोती आणि ट्रान्सपरंट थ्रेड घ्या. तुम्ही कोणताही धागा घेऊ शकता. त्यानंतर ठराविक अंतरावर मोती आणि फुले अटॅच करून तुम्हाला आवडेल असा हार तयार करून घ्या. मी एकूण 10 छोटी फुले आणि एक मोठं फूल असा एकूण 11 फुलांचा हार बनवलेला आहे. आपला सुंदर सोनचाफा हार तयार आहे. पाईप क्लीनर पासून बनवलेला हा सोनचाफा हार किती रिअलिस्टिक दिसतोय ना. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून सांगा तुम्हाला पुढचा कोणता पाईप क्लीनर क्राफ्ट पाहायला आवडेल. आणि अशाच ब्युटिफुल DIY क्राफ्टसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.